मागच्या वर्षी आपण 1.5 महिना बाहेर जेवतो 1.5 महिना. ते आंब्याचं राखण करायला जेवायलाच लागत बाई, काय करावा. नाही लोकांचे आंबारस खायला हे खायला ते खायला हा 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 1.5 महिना घरात चूल पेटवली नव्हती पेटावली बाई. आणि चालवच मागच्या वर्षी आपल्या आंबे नव्हते मग का हो? तुमच्या मेवण्याना तुमच्या मेवण्याना तुम्हाला सांगते का आंबारस केला तुमच्या बहिणीने मेवण्याने केलता का तुम्हाला फोन तरी केला नाही केला. आणि वरून फोन करता आणि आता त्या दिवशी फोन केलता वहिनी दादा कुठे गेला कवा आंबारस करणार आहे. मी म्हणलं दादा गेलाय गावात, तुमच्या दादाला फोन करा, मला नाही माहिती म्हणलं. आणि मला ते मागच्या वर्षी आंबारस केला ना दाजीचा फोन आला, दाजी निम्या गावाला आमंत्रण दिलं आंबारस खायला. लाज वाटते का मग त्याला सांगायला. आणि आपल्या किती मनात जास्त तू तुमच्या नाकातले केस जाळीतो सांगून बा मी गाव पंगत देतो पण तुला नाही बोलवीत. तू त्या लायकीचा नाही जेवायच्या, त्यांच्या पंक्तीत येऊन महादारात जेवायच्या लायकीचा नाही बा. मेवण्याला असं दाखवित होतो हलक्यात धरितो. मग आता एक वर्ष राहिला आमचा आंबा वांजू टाका काय, आता या वर्षी बी राहिलाय, आलेच ना त्याला फळ. एक काम करते का चला आपण जेवायला बोलू. आता बोलले बरं झालं, नाही तर या बाई आंब्याला 500 देईन बाई तुम्हाला मी. का बरं? हा नाही तर 2.5 जर लावले ना मी काही आंब्याची तर त्याच्यात तुम्हाला दडपीन मी. हा जर बोलले परत मेवण्याला आणि बहिणीला बोलवायचं तर मग खबरदार. नाही आंबारस नाव करून घ्यायचं, बोलायचं आणि करायचं व्यसन. नाही करायचंच नाही. का आला व्यसन? तो माणूस जेव घालायच्या लायकीचा नाही, त्याची काही नजर चांगली का तो घाल पांड्या तेल सांड्या, तो काला बोलवायचं आपल्या. एकदा त्या गणपतीच्या घरी बसतो आम्ही, गणपती करून शिवलायचा. मला काय म्हणतो तू, तिला काय म्हणलं का त्या उपास करायला म्हण चहा, त्याच्या घरी चहा भेटतो का नाही त्याला. हा ना. आणि पंक्तीमध्ये जर बसतो ना, पंक्ती जर बसतो ना, हलका वाढणार म्हणणार त्या कॉलम्याला वाढ तिकडं, त्याने कधी खायला नाही. हा बरोबर. आता काय करायचं, तू काल दगड मारी. अहो दगड नाही, मिसच मारलं तिकडे दगड. हलक्यापणा धरतो हलक्यापणा. आता त्या लग्नामध्ये फेटे बांधायचे ना, सगळ्या लोकांना नवी फेटे आणि माग तो पोराला खाली पडे फेटे घेऊन आलता म्हणजे हा बांधा याला म्हणा. हा मग हाय त्याच्या जीवाला लाच काही, तो तुम्हाला ना काहीतरी हलक्यात समजतो. तुम्ही काही म्हणा, बिलकुल त्याचा लाड नाही इड, तुमच्या बहिणीचा लाड नाही इड. मी काही चालून देणार नाही तुम्हाला, पहिलेच सांगते. हा नाही माय बहीण बरी म्हणा, तिकडे तिचा जाळ वाहू द्या. सकाळी 6ला उठून आणि स्वयंपाक पाणी आवरून आणि दिवसभर मिडा आंब्या खाली बसून राहते, लोकांना वाटप करायला नाही आणि आंबारस जेव घालायला नाही. मला ऐकायचे या वर्षी आंबरस सगळं. एक काम केलं तर नाही जमलं का, त्याला पाठी काढ, आंबे दिली असती. आंबे दिली असती पाठी काढ. नाही मी नाही देणार. पण मग आता ते येईल त्यांचा हक्क नाही, हक्काचा नाही. का बरं तुमचा नाही हक्क का बहिणी हो काय, का बहिणीचाच भावावर हक्क राहतो, भावाचा नाही काय हक्क का बा आंबारसाला बोलवावा का काय खावा का नाही खावा. मस्त केलं करता. त्या लग्नाच्या टायमाला 10 वर्ष करता फिरत होतो आणि तो चणावर हलकावाने घेतो आपल्याला, पाण्यात पाहतो पाण्यात. बरा पेडीत होता बाबा, मला नको सांगू काय. हा मायना डोकं आउट होऊन जात आपलं, एकदम चांगलं चालत व्यवस्थित चालत, पण तुम्ही त्या गाबाळ्यांचं नाव घेतलं का आपल्यावर डोकंच उठत बाई. हा माय मग डोक्यात राग आहे, काय करावं. पण ते लहान चांगलं, तिचं टेन्शन नाही. तिचं टेन्शन नाही, ती यांच्यासारखी नाही बी. नाही जनावर चांगलं, तो गेलो तिचा नवरा चांगला आहे. त्या बिचाऱ्याचं कधी आपल्या काही येणं नाही जाणं नाही काहीच नाही. एकदा गेलो त्याला मटण आणलं होतं. हा ना, चिकन का आणलं. हा मग आणि यांच्याकडे त्या एकदा गेलो, आंबारस नाही खायला भेटला. जत्रा होती, जत्रा बकराची. एक खांडू टाक झालं थाटात, एक खांडू त्यांना पडला असेल कमी. हा तिचे मित्र होते ना, मित्राला म्हणून मित्राला वाडा पीस वाडा. काय बाई तमाशा आहे. राम राम बसले काय घरी दरवाजे लावेल दिसले, म्हणले आंबे खाली जास्त कुठे नाही राहायचे. काय चालू बस काय नाही बाई बस. बरं तब्येती? हा तुमचं काय चाललं? आम्ही बरे. आज एक विचार करून आल्या बाई दोघी बहिणी. मी आता सीझन आहे ना.
यांचं चाललं होतं सीझन का आता लागणार आता म्हटलं हे बघा एक किलो आंबराचं खाऊ घालायचं म्हटलं मग ही राहील मग हिला येता येता घेऊन आलो म्हणलं तुमच्या चला. इकडे आमरस होता का हा? नाही नाही तुमच्या काय आलो आमच्या का आले हा बरं तुम्हाला फोन केला तर कोणा आता हेच बघ, तूच ननद मध्ये चला म्हणून आता मामा भावाकडे थोडी फोन करायला लागत आमच्या बापाच घर आहे ना हा मग नाही तुमच्या बापाचं घर आहे तुम्ही इकडे राहा 4 नाही नाही हे काय दिवस बोलत आम्हाला उकळत नाही तुम्ही म्हणता आमरस खायला आलो आंबराचं झालं ना खाऊशी झालं मग आम्ही दोघं घरीच खायचं म्हटलं जाऊ इथं खाऊ काय झालं सोयरे इकडे आमच्या गावच्या ठिकाणी आंबरस केला वर नका पाहू नंतर लागत बघा आंबरस केला पाहुणा गेला होता पाडू घे का आपल्याला घरी पोरायला खायला आंबारस तर खाय एकदा हा खाते ना. बघा जेव्हा पाहुणा आला त्याला आंबरस खायला पोते ना जे पोते हा आंबरस जेव्हा पाहुणा खायला पाहुणे जुलाब चालू झाली तर पाहुणा 8 दिवस दवाखान्यात ऍडमिट केलं तिथे जुलाब अशी नाही भानगड झाली मी तुम्हाला सांगते ते काबूशेठ आहे ना काबूशेठच्या बहीण आणि मेवना आले तर ती मेवना आहे ना तो लय सरकारी सर्व्हिस आहे पण पका खांदे मग खेवा तिकडच 1-2 किलो आंबे तिकडच आंबारस करावा तिकडच खावा उठला आणि चालला तर चिरगुट चाट्या इकडं आणि त्याला कवडी मात्र किंमत देत नाही तो डिमांड नाही देत त्याचा मेवना त्याला काबूशेठला मग काबूशेठने असं डोकं चालवलं दोघा नवरा बायकोंनी आमरस तर केला पण त्याच्यात जमाल गोटा टाकला हा त्याला काय बाहेर लागत असतो असे तुम्हाला सांगते त्या फोकांड्या असे हागवणी व बहिण मेवना बसावला डायरेक्ट इडून जाऊन सलाईनच लावले त्यांना 3 म्हणजे त्याचं मागचं त्याला पुढचं त्याला चालू झालं. सारं चालूच केलं हा परत बहीण बी मेवना बी असं वागू का नाव आपलं काय थोडं बस आपलं काय काय तू आज महिना झाला तू काय म्हणले आंबे पिकले म्हणा मग बाबा आहे ना येत आंबे हा रे? वर आले पिकले का? जाताना घेऊन जा थोडं नाही ते ना काय झालं चालू आहे आंबट लागत सुटायचं आंबट लागत सुटला आणि लय कीड लेखिट लय कीड आहे यावर्षी पाहून येऊ चांगले आता आंबारस तर करू आज करतो उद्या मग कपड्याला ते काय आणायला मग चालेल आहे ना होईल त्यांची घालून कपडेला ते काय आणायला म्हणजे मग आता नवीन कपडे नाही घ्यावं लागायचे त्यांना आम्ही तर घालू घरातलं आम्हाला काय चालत पाहुण्याला मग तो भाऊ आणला ड्रेस मला का मग त्याचं तोंड उघडा ना ती बाईच बोलू राहिली बाई भाऊ ते दुकानदार नाही का वारल्या कपड्याचं ते दुकान बंद हा त्यांना सुताक पडेल दुकान एका दुकान आहे आमच्या गावचे एकच दुकान आहे कावर शिंदर होऊस पडलं का नाही शिंदरला नाही जाते आपण आम्ही पुण्याला जाऊ मुंबईला जाऊ कपडे आणायला पैसे देऊन टाक जाऊ तुम्ही काय आमची जिरवायला आले का पार मुंबईची आणि पुण्याची तयारी तुम्ही आमच्या खिशाचा अंदाज घेतला का उठले आणि चालले तोंड घेऊन ए आम्हाला काय आंबरस तर काय आमच्या घरी काय मिळत नाही काय हा मग तिकडच खायचा आपण भावाच्या घरी खायची मजा वेगळी राहते. का बरं भावाला बहिणीच्या घरी नाही खाऊशी वाटत काय तुम्हाला 2 दिवस फडकी उतरायला आशा वाटत तशी भावाला वाटत असेल ना का मी बी जावा मा बहिणीच्या मेवण्याच्या इकडं त्याला काय दरवाजे बंद केले आम्ही? नाही असं बोलून नाही चालत नाही दरवाजे बंद केले काय तुम्ही आता तुम्ही तुमच्या भावाच्या घरी जात नाही का मी जाते आणि मग आणि मी मानवऱ्याला मी त्याच्या मेवण्या का घेऊन जाते हा असं आहे पाव नाही भाऊ जास्त तोंड टाकून बोलत बरोबर आहे तुझ्या नवऱ्याच्या खोडी झाकल्या आजपर्यंत त्या दिवशी गावात लग्न होतं आम्ही जेवायला बसलो तर तो काय म्हणतो आम्हाला भाषा हा ये भाषा त्याला तर पाय कळलं नाही. तुम्हाला नाही वळ पण भाषा लय वळला हा काठी आणली काय आणायला आम्हाला हा कुत्रा आलो होतं मध्ये ते पाठ लागत हा सांग बाबा घेतो का नाही आंबरस नाही भेटत होता मामा कुत्र्यासारखा तुडवायचा होता ना तो त्याच्याकरता तो आणली काठी किती बरं जाते झाली शाळेत आपण हा 12वीला आता अरे वा बरं पोरं शिक्षण कर जरा नाही चालू यायचा नालायक जावा ते शिकाय खाऊन पिऊन नको माझ्या करू जरा शिक्षणा पाय काय केलं मी कप काय झाले वहिनी गाठ ठेवले का काय कप कुठे गेले काय ए बाई मामानक्यात घ्या पे हा. मला काय भांडे कुंडे तो आता काय ड्रेस पडला काय अहो, घ्या मग पाहुण्याले असं याच्यात चहा देते का तो आमचा लय चालत पण गॅप पडला तरी चालत चहा घ्या ना हा घेतो भाऊ तुम्हाला जागेवर चहा आलाय ना हा तुम्ही फक्त बघा चहा बाई. प्यायचं काम करा एक ठिकाणी तुम्हाला आहे ना धू म्हणलं का तुम्ही धुती नाही तुम्ही खाली काय लोंबत ना ते तपासून पाहत्या तर खाली काय लोंबत ते लोंबतच राहू द्या तुम्हाला धू म्हणलं का तुम्ही धुवून घ्या पोराला दाय बाय आली लगेच चहा ठेवला पाहुणे आले तर आत्यांचे स्वयंपाक करतो तो हा, त्याच्याला काम करून देत नाही हा का हा बरोबर झालं कामच आहे 3-4 मागणी येऊन गेली त्याला माय आहे ना पोरगी तीच देऊ ना घरातले अरे घर उलट पुढे करते पोरग कामाचं आहे काय अरे करते पाहुणे बहिणीची पोरं अहो सगळं बाळाच्या पोराचं नाही नको उलट पोरग एवढं कामाचं आहे अगं उलट नाही कर ती आवडत पोरग भेटेन का त्याची पोरगी आपल्या पोराला चालेल आता सगळं चालतं मी माय पोर येरीत लुटील बाई कोणा हा, सांग उलट करते का मी काय काय नाही म्हणतो होत का
पाहुणे नाही ना हो पाहुणे माझा पोरी मी मस्त मला सोडीन पण तुम्हाला समज करणार असं पोरगं आहे तर चहा देतं आणि तुम्हाला. मायवाली पोर तर मी वाटाच्या वाट सर्व मागं काढून देईन पण पुईला पोर देणार नाही. आम्हाला पीठ लागली तर द्यायला आमच्याकडे ते खायला नाही भेटणार. तुम्ही बसा बाई गप्ताई तुम्हाला तुमच्याकडे नाही बोलणं चाललं काही. हे असं आहे. तुम्ही काय कामावाले माणसे तुमचा रोज दिवसाआड मला फोन चालू राहतो मी तुम्हाला कधी काही बोलते का? आम्हाला मग असं कोण एकाला अंगाशी आणि एकाला जांगाशी म्हणजे आम्ही काय करायचं? बासा कपले ना धर अहो, फेकायचं फेकू दे फेकू दे. ते का घासायचे का ते आहे ना कसं ते घासायला तुमच्या हातची वस्तू करा जायला नको हा इकडे फेकून द्यायची मग काय कसायचा ताण नाही. बरं मग आज काय गेलं केलं अरे आंबा रसाला अरे आले हा बरा चला आले काय काय चेष्टा करते का आम्ही पण ते आंबे पिकले नाही अजून. आंबे पिके पिकेले? नाही हा बरं आंबे पिकवतो थांबवतो बस थांबा महिना लागेल परत बरं. आम्ही चालू दोघं जण बाहेर बाहेर चालले या ना तुम्ही जाऊन या आम्ही थांबा हा, घर आम्ही सांभाळतो का का आला आणि मग म्हणजे आता आंबे पिकवतो तुम्ही थांबणार काय इकडं काय वतनदार आले का? वतनदार काय आंबारच खाऊ जाणार म्हणजे जवळ आंबे पिकले तुमची काय बळजबरी ही म्हणजे अहो ही आमच्या तिकडे ना काय आता- बोलत तू आमच्या तिकडे लई सीझन चालू आहे काचा? आपलेच कस काय आंबे पिकाना हा आमच्याकडे नाही बाई एक काम करा आणि घरी दे आंबे बरं का. बघा आंब्याचं सीझन चालू आहे ना काय होईल तुला गोणी बरोबर नाही कानावर किती आवडत आहे सारखे चोको 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 खायचो बघा शिन्याला जाळा राहते बापा हा. नाही तुम्हाला दोन जाळा तुम्ही हा काय जाळा आंबे तुम्हाला लय खाऊशी एकाच वाटते घेऊन का बरं मा सासऱ्याने पाणी घालेले का मा सासून पाणी घालेलं नाही सासरे गेले हा? सासू गेली हा. त्यांच्या मागे आहे ना सगळं गेलं हा बरं मागू जा शहाणे झाले आमचे हा आमचा काय अधिकार आहे काय का ना काय सांगा आलं का तुमचा काय अधिकार आहे का नाही मग- तुम्हाला जसं मेवण्यावर अधिकार कळतो ना तसं मेवण्याचा तुमच्यावर काय आहे का नाही उलट त्यानं नाही खाल्लं पाहिजे आमचं हा आम्ही खाल्लं पाहिजे तुमचं हो सोरे तुम्ही ते नाही घालले मला हा. पण तुमच्या गावात लागणार तुम्ही किती हाल काढा म्हणे त्या पोटाड्याला वाढाले तो दुष्काळ त्याला वाढाले हम्म. टोमणे मारायचे. टोमणे मारायच्या आता असलं तर सोयऱ्याचे राहते का तुला काय हा? मग तुला घरी नेलं नाही का काय बोलत मला तर तुझी बहिणीची वाट पाहते म्हणलं हम्म. घरी घाल नेलतं खायचं मग माझ्या दाखव- बहिणीला बिन घरी मध्ये दाखव नेलतं मग दाखव म्हणे नाही का पाणी पिता का म्हणून मग काय बरं जाऊ दे झाला असेल पण मग आता आंबा रस आहे. बाहेर असतो. काहीच नाही आंबारस नाही काहीच नाही बाई हं? बसले तुम्ही बसा तुम्ही चहा पेले आता अजून 10-5 मिनिटं तुम्हाला बसता आलं तर बसा गप्पा टप्पा मारा आणि तुम्ही पहिल्या गाडी डाळा एक काम कर असं आणि ताई हे बोलणं तुमच्यासाठी नाही बरं का तुम्ही थांबून राहा पडला तिला तिला काय आम्ही आणले तिला तिला थांबा म्हणते ती. तिला थांबा माहिती अरे वा एक अंगाची एक अंगाची का हा. ते आहे बाई तिला बोलत नाही म्हणू का हा? ती बोलत पण अरे, तिचा शिरप्या. कसा गोळा आहे आपण असं दिसतो ना हम्म. जा मग तुम्ही राहते ना. बाई मुस्त्यात वाटायची बोल ना हा? जा ना तुम्ही राहते ना मी म्हणजे तुझ्या बहिणीने मला काढून दिलं तुला बोलायचं तिकडे मग आता काय करणार आहे तुला बोलता येत नाही का तुम्ही जर आंबे खाशाल घरी नसेल तर मी तुझ्या नवऱ्याला सांगलो ना फोन करू ना या बा आता चुकले लावा तुम्हाला राहत तर राहा जात तर जा पण आंब्याचं काय बाई आंबरस येईल त्याला घरण जाईल त्याला रस्ता आंबरस ते जे बरं मिरची का भाकर बरं जे बरं? आम्ही खाऊ ते तुम्हाला देऊ आम्ही खातो पिठलं भाकरी हा. घरी जाऊन काय सांगायचं चटणी भाकरी खाऊन आलो सांगा त्याच काय आला तुम्हाला काय दौंडी द्यायसाठी आले तू तुम्ही मी येत नव्हतं मला माहित होतं काय? हा काचा जातीचा आहे अरे साऱ्या दुनियाचा तूच हाल कट ना बाबा आणि तूच मला मला direct तोंड पैसा उचकायला नका लावू हा ए बाई तुला ना काय संबंध मग मी तेच सांगते बरं जाऊन द्या मानावऱ्याला हलकट आहे. तिखट करायचं नाही. तुम्ही- नाही तुम्ही आरे कार्य करीन सगळं ते असल नंदे बांधला आडवा तुम्ही 27,000 ते घातलं बोकड जत्राला हा येईन मला खांड नाही वाढलं खांड ते तुला ते दुखत होतो तवा. म्हणजे तू का तेव्हा प्यायला सूट होती का आणि मग खायला सूट होती का पितो तू हे, तरी तुला करतात काय डोळ्यावर डबावर काढून होते. डबावर काढून उकडेल वहिनीला घरी घेऊन जा म्हणलं हा इकडं वाटे तिंटला हा म्हणजे डोळे उघडत नव्हते म्हणजे तुम्ही तो 27,000चा बोकड कापला त्याचं दुःख धरेल होतं का मानावऱ्याना नाही दुःख धरेल होतं का मानावऱ्याना त्याचे डोळे उघडत नव्हते म्हणते आणि जसं सारे सकाळचा बिल लागला हा? प्यायला म्हणजे बोकाड तुम्ही कापला आणि डोळे मानावऱ्याचे उघडा ना त्यानं एवढं दुःख धरलं होतं का ते पेयलाच तेवढा होता आता आम्ही काय करू सांग तिथे राव जायचे म्हणलं ही पण आंघोळ घालते त्याला हा, भाऊ आहे शेवटी हा? काय भावाची काय वारीन बाई मी म्हणायची आवाज बाई माकन पुन्हा बाई तो आकन जो आवाज इकडं बघा ठिकाणी तिला तिला गुरुभाऊ धरला गुरुभाऊ काय काय तो नवरा तुला काय कमी आला पटात नाही तुला घरी गेले बाजू डाबा बरोबर दिलं ना मग आता तू सांगायचं सांग ना. तो भाऊ बरं तो भाऊ कसा होता हे आपल्या असंच खायचं, कार्यक्रमात? उघड्या पाकळ्या आपल्या काढता. कार्यक्रमात कसा होता हा, होतं. होता कडे मटण बरं हा पेल होता का नव्हता आता केलं तू उठवलं गेली नाही याला भाऊ जेवायचे हा? तो पार इज्जतीचा पंचनामा केलाय तो अभि
तू जर सुद्धा असताना तर हे शब्द हे बोलणंच आलं नसतं. तू सुधी काय नाहीये. चूक आहे आम्हाला आहे? याच्या डबावर दिला तुमच्या करता हा येतानाच वाटी झाला वाटलं तरी वहिनी सांगा. पण पोरा सोर हा म्हटलं बासल नाही बावाला हा वाटी झाला लोकांना वाटलं तरी बाई मापवर काय तुमच्या माटणावर नाही. ते माळकरी खाणं मी आठवतो मी काय आणू बांधून खोट बरं मी काय होतो ऐ धुती कांदी चटणी काय बायचं बघ ठोकतो हा 2-3 बाजूच्या बाजू ठेव. काय पिठलं झालं का मिरची झालं तेव्हा तू ये ना उद्या करू नको झाडावर चढ नरम नरम मस्त वैल आंबे काढ नाही वरनं चढतो तू आम्हाला आम्ही नाही चढतो शिवे? झाडावर. तुला तर वर चढतो. मागे चढते तू तर बरं साडीवर का चढता येणार का मला साडी काढून टाक ना काय घालू परकर घाल ना हा परत घालू तुम्ही परकरवर वर चढा आणि ते खाली उभे राहते ना आंबे क्याची यायला. मला चढता हा आंबे चालायला जा परकरवर चढा. बरं मी काय म्हणतो आता काय करते मग? ते उडदाची डाळ आहे ना कर कुठं काय गुट्टा पिट्टा न करू करायचं तर आमरस करण्याचं चाललो आम्ही पहिल्या गाडीत निघा बाई. हा कोणा तुम्हाला इडं पत्रिका नव्हती पाठवी. कुठं खायला नाही येईल आम्ही जरा. हम्म. याच्यावर द्या ना ठेव परत मराल तरी तो झाला देणार नाही बरं होईल हा. बरं होईल. मी ना तू जर म्हणजे हा, बाहेर सर. जायचं मा भावाला लाटे बांधायला ओवाळायला दिवाळीला मग तू चांगला साडी नाही पाठवूच नका. आमची वाट बंद करता का हा हा वाट बंद करायची तुम्हाला पाठवूच नका. आणि मानवरा काय तुमच्या इकडे कधी येत नाही. शेवर्ष मानवऱ्याला तुम्ही कधी बोलवते अरे तो नाही आला नाही. पण- तुम्ही कायला चाला त्या तोंड घेऊन तुम्ही येऊ नका ना आमच्या मग. बापाचं घर आहे भाऊ आहे आमचं काय कसं बोलणं नाही आहे बाईचं येणार मग? आम्ही? ये फक्त सीजनला येते अहो या ना कधी ना अशीच बोलत्या उलट सुलट मग त्याच्या वापस अजून तू यायची चोरी करते घरला तेव्हा आपण जेव्हा वाटा घेऊ ना मग कळण त्या हे बाकुळे हे आंबे पाडून आपले पोते नाही नाही वर नका चढू हा वरणात चढू सामुदायिक आंबे कोणती आंबे. पद्धत? हा. ते पोराला बोला ते ए, भाषा नाही नाही चढणार नाही ते भाषा नाही नाही. बस आला बी तर बस एका शब्दात सांगाल तुम्हाला चहा पाजलाय ना तर सुधी गती निघा तुम्ही. हा भाषा चांगला भेटून ठेवेल द्या ना हम्म. चल म्हणजे वानवळा द्यायचं रे ते खाली कोया बिया पडलं ते देसा खाली एवढे लगे आम्ही पडके झडके नाही पोळ्या गोळा करायला येतो. तरी दिगाजी गेलो नाही थांब मी आणतो खाली पडेल गोळा करू काय खाली पडेल नको नको तू आंबेच नको आम्हाला चल. काय चाललंय भावने बकळे पण आता तू याच्या पुढे जर म्हणले ना हा. का चला मा भावाच्या घरी अहो, मिळालं सुधारला असेल आता हे आई बाबा गेले आम्ही नाही सुधारायला देतो दोघांचे आम्ही. म्हणलं अरे नवरा काय अरे तुम्ही आमची एवढी किंमत केली कार्यक्रम करत्या तर स्वतःच्या भावाला बोलवीत नाही. स्वतःच्या भावाची लाज वाटत असंच बेवडा आहे हा तिला गवट मी एवढा आहे मग मी पेते का काय त्याच्या बरोबर मग मला का नाही बोलवीत. तुम्हाला घरचं सुटलं हा? पाहिजे ना. मला का नाही बोलवीत. माय आंबे माय अरे केळी, इतका पेल वर तांगडे करून जो आपला वर तांगडे हा पाहुण्यात लाज वाटते माणसाला बोलायचं कर बाई वटी कर काय एक तिकडे ते आंबे काय ते वहिनीला दे ते तुमच्या मेवण्याला द्या बसा खाली. जर गॅस सोयरे खाय दोन हा. ये का दोन तर खाय पाय शिमे पाय का भावाची करणे खाल्ले गोळा करून आणले हा, जेव्हा पाय ठीक काय ते कापून टाकाव खराब हा? खराब कापून टाकू खा खराब कापावा बाकीचा चांगला खावा. हा तुम्हाला पार शहर सिटी मध्ये नाडा पडला. तुम्ही इकडे चालले खेडे गावात म्हणजे आमचं काहीच नाही राहिलं का तिथं काही नाही राहिलं. हा स्वतःच्या भावाचं तुमच्या इकडे काही नाही राहिलं ना. चहा पाचती नाही तुम्ही त्याला कपटभर त्याला हलक्यात धरी तर तुमचं काहीच नाही राहिलं. कस काय काय आणि तुम्हाला काय वाटेन गिटेन काय लागत ना कोर्टात जायचं. जा कोर्टात. वहिनीला मागं हा हा काही तुम्ही नाही आज पडत मागं. आंबारस नाही रे खाऊ घातला या आंबारस तुम्हाला इतका महाग पडेल हा हा तर पडू दे. तुम्हाला सांगतो हा. नको आम्ही करू ना तुला जे झाड- करायचं ते कर. आपण झाड कापू हा. झाड कापून टाकू हे तुम्ही झाडे कापलं पण तुम्हाला सांगतो दोरी शिल्लक काढून घेईल मी काय ते तिच्यावाला पण आणि तिच्यावाला पण. काय ते तिच्या तुझी बायको आहे का ती? वा, तिच्या नावावर मी तर सांगतो तुम्ही ना. ताई हा तुम्ही बॉटूला आहे काय? नाही, नाही, सांग. नाही हा बॉटूला आजी तिच्या. याला चव आली चौकून. आजी सांग. ना हम्म. ती आली का तिला चांगली एक पोत भरतो आणि तिला पोत भर देऊ आडी घालायला. तिला लोणच्याला आंबा देऊ. तिला परत साडी घ्यावं लागेल तिला साडी पहा किती भारी घेते पाहुणे पैठणी. कपडे घाला येवल्याची पैठणी घेते कोणला? 2500ची. त्यांची गुरुबाई त्यांची गुरुबाईने एक. हा का गुरुबाई करायला आहे तुला हा. हा? का रे मला तर ती गुरुबहीण घासाला अशी इसरत नाही. सख्या बहिणीला काय हा, करते. याच्यासाठीच हा. गुरुबाई लागत वहिनी तुम्हाला येणं करीन तो कळवून नाही द्यास तुम्हाला काय करतो तिकडे जाऊ दे करू दे बाई. काय या वयात काय कोणी तोडून नाही नेणार. मला घ्या का साडी हा तुम्हाला घेईन ना ताई. तुम्हाला का बरं नाही घेणार बाई. चला हो. मग हा, बाबा. बिनी. हा, मी काय म्हणून राहिले पाहू देतात त्याची गुरुबाई चला हा रे? हा या आईच्या आवतासाठी आपण कोर्टात जाऊ आकाला फोन कर म्हणा आंबेला एवढा अपमान केला ना कोर्टातच जायचं ना जाय
हा जमिनीतले वाटा घे जाय ग बाई जाय जाय घे वाटा बाई. जमिनीत नाही आंब्यात सुद्धा वाटा घे ना. उद्या समाज पाठी उद्या तुला देते आंब्याची पोळी काढून तो हातामध्ये. आता काय बस आंब्याची कोय चोची चला नोटीस पाठवा आपण लगेच चला. चल, चल. काय तुला राहायचं का थांबायचं का? यायचं का तुला? यायचंय ना. चाल दे. ताई तुम्ही मागा बर का. काय नाही, येते वहिनी थोड्यानी, उद्या येते उद्या. काय झालं माहिती काय त्यांचे नाव उतर कमी कटाय काय करेल ना बरं झालं मग. म्हाताऱ्याच्या टायमाला तर म्हणलं ते म्हाताऱ्याचं नावावर तर आपल्या नावावर करून घ्यायचं तेव्हा त्यांचे नाव कमी करून उतरच पाहिजे त्यांनी पाहिलंच नाही. हा करून द्या काय अहो, नाही मी काय म्हणते याला सरकारी नोकरी हा तुम्हालाच उंगत नाही हा तर बायको बी त्याच्या बाजूने बोलत ती बाई. मग जाऊ दे ना बरं, ते नसली एक बहीण तर तिच्या वाचून काय सुखी. आपण तिला मिळलो ती आपल्याला मिळली. मी डबल करी गुरुबाईन हा डबल गुरुबाईन मग काय